बापरे, हॅलो नमस्कार, मीना सडगामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही माझ्या मागे बघत आहात तर तुम्हाला खूप छान असा सेटअप दिसत आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे मी जस्ट बेंगलोरला शिफ्ट झालेली आहे आणि त्याच्यासाठी नवीन घरासाठी आम्हाला काही थोडंफार सामान गरजेचं आहे किरकोळ. तर ते बघण्यासाठी मी IKEA इथे आलेली आहे. आणि गेल्या वर्षभरापूर्वी मला काही रिक्वेस्ट आल्या होत्या IKEAचा, त्यांना व्हिडिओ हवा होता. सो मी आता इथे IKEAमध्ये आलेली आहे आणि इथली सगळी सिस्टीम आणि इथल्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर IKEAचा मुळात कॉन्सेप्ट हा आहे की इथे तुम्हाला रूम वाईज त्याने डेकोरेट करून दाखवलेलं असतं. छोटा रूम, मोठा रूम, मीडियम साईजचा रूम तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकता त्याचे बरेचसे एक्झाम्पल किंवा डेमो ठेवलेले असतात. जसं की आता हे एक छोटंसं किचनचा डेमो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाते की तुमच्या किचनमध्ये काय असायला हवं, तुम्ही कशा पद्धतीने ठेवू शकता. आपण खेळणी, कपडे काही पण स्ट्रॉंग पण आहे. मी बघतो. अरे इनसाइड दाखव ना कसं आहे. हे बुक्स आहेत, सेट. हे कॅक्टस सारखं आहे. काय आहे ह्याच्यात? अच्छा, ह्याच्यात कसे पण हे असंच ठेवायचं, डेकोरेशन आयटमच आहे. पण हे लाईक हा पण छान कॅक्टस. आता जवळजवळ 1 तास झालेला आहे आम्ही IKEAमध्ये आहोत आणि आता थकून आम्ही पाणी पितोय. तर खूप डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत किंवा तुमचं लिव्हिंग रूमचं वेगळं, बेडरूमचं वेगळं, अशा पद्धतीने इथे तुम्हाला फर्निचरसाठी स्पेशली व्हिजिट करू शकता. ओनली 70. हे बघा आमचं बाळाचं सारखं रुसतंय, सारखं रुसतंय. पुन्हा एकदा आपण आपल्या आवडत्या सेगमेंटकडे म्हणजेच किचनकडे आलेलो आहोत. खूप छोटं आहे पण खूप जास्त व्यवस्थित असं हे किचन आहे. हा ओव्हन आहे आणि त्याच्या खाली त्याची क्रॉकरी वगैरे सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आता आपण स्टोरेज सेक्शनकडे आलेलो आहोत. तर इथे असे भरपूर आयडियाज येतात तुम्हाला तुमच्या घराच्या अकॉर्डिंग, तुमच्या घरामध्ये किती स्पेस आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे बऱ्याच गोष्टी ठरवू शकता.
कारण एवढंच की तिथे असे काय म्हणतात सॅम्पल रूम्स बनवलेले असतात. लिव्हिंग रूम असेल, किचन असेल, बेडरूम असेल, अशा पद्धती. हा किचन आहे आणि छोट्या जागेमध्ये आपण कशा गोष्टी ऑर्गनाईज करू शकतो याचं एक एक्झाम्पल आहे हे. आणि असे छोटे मोठे मीडियम साईजचे किचन्स, लिव्हिंग रूम्स सगळं. आता मी तुम्हाला ह्याची एक टूर करते, म्हणजे ह्याचा एक व्ह्यू दाखवते बाहेरून, तर तुम्ही बघून घ्या. तर हा तुम्ही माझ्या मागे जो बघताय तो आहे सेट. अशा पद्धतीनं त्यांनी सॅम्पल म्हणून ठेवलेलं आहे. छोटासा फ्रीज आहे, तिथे लिहिलेलं आहे फॉर डिस्प्ले ओनली आहे, फॉर डिस्प्ले ओनली. तर हा छोटासा फ्रीज. मी अजून मागे जाते आणि त्याच्यानंतर फ्रीज, मग इथे ओव्हन आणि हा तुमचा कुकटॉप असेल. इथे थोडीशी क्रॉकरी, इकडे शेल्फ्स, ही चिमणी. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. ते हे लॉक आहे, हे चॉपिंग बोर्ड जे मला हवं आहे. आता मी जाताना हे घेऊनच जाणार आहे. हो ना? हो, नक्की नक्की, हे सगळंच घेऊन जायचं. आणि हा इकडे असं एक छान सेटअप केलं तिने लिव्हिंग रूम साठीचा, तुम्ही बघू शकताय. ओ मैथिली, व्हॉट यू आर डुईंग डिअर? माय हब्बी सिटिंग विथ पॅन्डा. इकडे क्रॉकरी मीट आहे. बरं ना? तर आम्हाला जी खरेदी करायची होती ती बऱ्यापैकी झालेली आहे. आणि इकडे बिलिंग सेक्शन इथे बघू शकता तुम्ही, बिलिंग चालू आहे. नो बिल. तर आता जी गोष्ट मेजरली आम्हाला घ्यायची होती ते तर डिसाईड झालेलं आहे. आता ज्या घ्यायच्या नाही त्यापैकी खूपच जास्त होणार आहे खरेदी. पण काय करणार, किरकोळ असतात गोष्टी, त्या घ्यायच्याच असतात. सो मी तुम्हाला हा फ्लोअर पण दाखवते. इथे तुम्ही बघू शकता हे किती छान चेअर आहे. या चेअर मध्ये एक आमच्याकडे बापरे टाइम हू इज देअर इनसाइड. हा छोटासा बाल्कनी स्पेस, बाल्कनी सारखाच बघू शकता. हे सिटिंग अरेंजमेंट, छोटासा इकडे टेबल आहे मस्त असा छान आहे. हा अशा पद्धतीने
तर फायनली मी घरी पोहोचलेले नाही बेडवरती आणि बेड बघून सगळ्यांनाच पसरायची खूप इच्छा झाली कारण आम्ही इथनं घरातनं 4ला निघालेलो 7 वाजले तरी आम्हाला कळलेलं नाही आहे आणि सगळी थकलेले आहेत. सो सगळे असे आता रेस्टिंग मूडमध्ये आहेत. हा छान बेड आहे आणि आता मी बेडरूम सेक्शनमध्ये आलेलो आहोत. मी तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. असे वेगवेगळे बेड्स आहेत. हे यातलं काय बघत होतस का तू असं? हो हे बघत होतो. तर मी तुम्हाला मिरर मध्ये दाखवते. बेडरूम असावा तर असा. इथे तुम्ही मिरर मध्ये बघू शकता. खूप मस्त बेडरूम आहे. मी तुम्हाला पुन्हा व्ह्यू दाखवते असा. येस, सो ब्रिलियंट, सो ब्युटिफुल. एकदम मूड चेंज होऊन गेला पाहिजे बेडरूम मध्ये आल्या आल्या. असा बेडरूम आहे हा. नाईस. आपण असं कधी जायचं रे? हा फोटो काढायला पाहिजे फक्त. तब्बल 3 तास झालेले आहेत. आम्ही फक्त फिरतोय आणि इथं असं एक आहे की जेव्हा तुम्ही एंट्री करता तुम्हाला एक्झिटचा ऑप्शनच नाही. पटकन मध्येच तुम्ही जाऊ शकत नाही. पूर्ण तुमचं बघून फिरून झाल्याशिवाय. आणि मेन म्हणजे जिथून आपण एक्झिट घेतो तर तिथे एक्झिटच्या वेळेला इतका काय गोष्टी असतात की पुन्हा तिथे तुम्ही अडकता चांगले 2-3 तासांसाठी. सो ज्यांना ऐकायला व्हिजिट करायची असेल किंवा जे प्लॅन करत असतील तर त्यांनी तशा पद्धतीने प्लॅन करा. खूप वेळ पाहिजे तुमच्याकडं तरच तुम्ही इथे येऊन बऱ्याचशा गोष्टी बघू शकता. हा बेबी सेक्शन. बेबी हाय बेबीज. जो सांगत होते तो सेक्शन तुम्ही बघू शकता खाली आणि गर्दी पण बघू शकता. तर खूप जास्त गोष्टी घ्यायच्या होत्या पण त्या काही तितक्या घेतल्या नाहीत मी. कारण मला जी मेन गोष्ट घ्यायची होती ती घेतली. ती मला यायला अजून 1-2 दिवस जातील डिलिव्हरीसाठी. पण ज्या काही किरकोळ गोष्टी घेतलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे किचनमध्ये आपण ट्रॉलीजमध्ये वगैरे जो अँटी स्लिप पेपर टाकतो तो हा आहे. तर ह्याचं मटेरियल वगैरे पण छान आहे. तुम्ही ते बघू शकता. याच्यावरती दिलेलं आहे तुम्ही कसा यूज करू शकता, कुठे कुठे यूज करू शकता शेल्फमध्ये, किचन ट्रॉलीजमध्ये. तर त्यासाठी हा 5 मीटरचा रोल आहे तो घेतलेला आहे. किचनमध्येच तर हे घेतलेलं आहे. हा किचनसाठीचा ब्रश आहे. खूप छान याचं म्हणजे असं आपल्याला काय म्हणतो हे छान आहे. त्याचबरोबर हे व्यवस्थित आहे. सो मी हे पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी ज्या रेसिपीमध्ये आपल्याला लागतात त्या काय म्हणतो आपण स्पॅच्युला. आणि हे खूप क्वालिटी खूपच छान आहे तुम्ही बघू शकता. आणि ते जॉईंट नाही आहे तर हे असं निघणार पण नाही. खूप छान आणि छोटं आहे मेन म्हणजे. त्याचबरोबर हा ब्रश ऑइलिंगसाठीचा. आणि हा आमच्या डुगूचा छोटूसा मशरूम तिला पाहिजे होता म्हणून छोटूसा मशरूम घेतलेला आहे. आणि हे एक बास्केट घेतलेलं आहे. याची क्वालिटी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. बऱ्याच ठिकाणी असे बास्केट्स मिळतात पण हा जास्त हेवी वाटला मला.
सो ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि अजून डायनिंग पण तिथूनच घेतलेलं आहे. तर मी कसं केलं, आमचं शिफ्टिंग बरेचदा चालू असतं. तुम्ही आता बघितलं, मी बेंगलोरवरून हैदराबादला गेले, पुन्हा हैदराबादवरून बेंगलोरला आले आणि याच्या आधी सुद्धा आमचं खूप वेळेला शिफ्टिंग झालेलं आहे. सो घेताना मी तो विचार करूनच टेबल घेतलेला आहे, जो की 2-3 दिवसांमध्ये येईल. तर अशा पद्धतीचं आमचं IKEAचं छोटंसं शॉपिंग झालेलं आहे नवीन घरासाठी. कारण बऱ्याचशा गोष्टी तर मी आधी डीमार्टमधून खरेदी केलेल्याच होत्या आणि अजून बऱ्याच पाईपलाईनमध्ये आहेत ज्या की मला IKEAमधून घ्यायच्या आहेत. त्या तुम्हाला पुढे पुढे कळतच जातील. तर आजचा माझा IKEAचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अजून तुम्हाला कोणते ब्लॉग रेसिपीच्या अपार्ट फ्रॉम द रेसिपी तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय.